सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला आणि मनमाड शहरातील वाढती वाहतूक कोंडी व अपघातांचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी केली होती। मात्र या आदेशाला 4 दिवस उलटूनही वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अवजड वाहने सरसपणे शहरातून धावत आहेत। या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक समीर समदडिया यांनी आक्रमक पवित्रा घेत ही वाहतूक तातडीने बंद करण्याची मागणी केली। या संदर्भात समीर समदडिया, नाना लहरे, बापू गाडेकर, राजू सिंग परदेशी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांची भेट घेऊन निवेदन दिले। नामदार छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश दिले होते, तरीही अंमलबजावणी शून्य असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे। शालेय विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जड वाहने पर्यायी मार्गाने वळवावीत अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली आहे। पोलीस प्रशासनाने यावर सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली थांबणार का याकडे येवलेकरांचं लक्ष लागलंय। जागर जनस्थानसाठी येवला प्रतिनिधी सचिन वखारेसह मनमाड प्रतिनिधी आमिन शेख, येवला।